तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. स्वतः आम्ही होतो जस्ट स्टँडला आणि आम्हाला समजलं की निंबाळकरांचा सारजा निंबाळकरांचा सर्जाला असं आम्हाला समजलं. आम्ही लगेच तर जसं होतो कामात आलो होतो तसंच आम्ही झटकन इकडे निघून आलोय. गाडीला स्टार्टर मारेल आणि सरळ इकडे आलेलो. जे पाठच्या साईडने आम्ही आतमध्ये जायला बघत होतो पण आम्हाला नको नाही बोलले. आम्हाला बोलले समोरूनच जा. स्वतः आम्ही जातोय समोरून. सो मित्रांनो, जातोय आम्ही आतमध्ये. सरू चल, सर्जा बघायचा. एक्साइटेड आहे भावा, एक्साइटेड. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही जातो आतमध्ये आणि गर्दी बघा किती आहे. आणि आज सर्जा आलाय म्हणून बघा, उद्या जेव्हा मथुर येईल याच्यापेक्षा डबल पब्लिक असणार ही गॅरंटी देऊन सांगतो. नाही बाबू, गर्दी असणार आहे. बाबू बाबू गर्दी असणार आहे की नाही? बाबू रागात असणार. बाबू रागावला. मित्रांनो, अबा काही लगेच शॉर्टकट काढलाय जबरदस्त वाला. मी शॉर्टकट शोधला माहिती. शॉर्टकट टू डेंजर आहेस रे. तो मित्रांनो, आता बघा तुम्ही सरच्या सरू दाखव. सरजा सरजा बोलते भाई. ये जोईदार जोईदा, ये जोईदार जोईदा. निंबाळकरांचा सरजा जबरदस्त होता. उत्सुकता ह्या गोष्टीची आहे की उद्या मथुर येईल आणि मथुरला बघायला बाई एवढी पब्लिक असणार आहे ना. अट्रॅक्शन देतो ना. जबरदस्त. लय पब्लिक असणार आहे. त्या मधूर 1001 येणार आहे. हा, हे लक्षात ठेवा. आई कोकणाचे मेन गोष्ट म्हणजे शंकासूर. दाखव तुम्हाला बघा. बघा बघा बघा. सो मित्रांनो, हे आम्हाला दृश्य बघून वाटतंय असं की तुमका जवळ आला जाणवतंय आम्हाला. बरं वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला तुम्ही दाखवलं शंकासूर, परत सर्जा आणि उद्या येणार आहे नक्की मथुर. सो मथुर येणार आहे उद्या आणि तेव्हा भरपूर पब्लिक असणार आहे. सो उद्या पण ब्लॉग आपण करू आणि आजसाठी बाय आणि भेटतो उद्या. बाय, भेटू उद्या.